कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तात्या, जेवण आणलंय तुमच्यासाठी। अगं अगं बाहेरच ठेवायचं ना। म्या म्या भूक लागल्यावर घेतलं असतं की। बाहेर ठेवलं असतं तर मला तुम्हाला माझ्या हाताने कसं भरवता आलं असतं? तात्या, आता मी लग्न करून निघून जाईन, तुम्हाला माझी आठवण येईल का हो? अरे तुझ्या आई निघून गेली त्याला एवढी वर्ष झाली, तिला बी नाही विसरलो बघ। अगं तू तर माझ्या काळजाचा तुकडा आहे, तुला कसं विसरेन? मला मला नाही विसरता येणार। तुझं कवाच लाड नाही केलं बघ पूर्वी। बाप म्हणून मी फेल आहे ग, बाप म्हणून फेल आहे। तात्या, असं नका बोलू। मला काय तुमची अवस्था माहिती नव्हती का? तुम्ही आम्हाला सोडून नाही गेलात, आम्हाला सांभाळलं, मोठं केलं। बापाचं आपल्या आयुष्यात असणं ना, ही लई मोठी गोष्ट असते। बाप म्हणजे घराचं छप्पर असतं, आणि जर छप्पर सोडून गेलं ना, तर नुसत्या भिंतींना काहीच अर्थ उरत नाही। तुम्ही छप्पर आहात तात्या आमचं, आणि आम्हाला आमच्या डोक्यावर कायम हे छप्पर हवंय। माझी पोरगी कवा मोठी झाली, कवा चांगलं बोलायला लागली, कळलंच नाही बघ। लेकरांना मोठं होताना बघायचं नशिबातच नाही बघ माझ्या। असं वाटतंय बघ पुरी, का तू बारकी असताना दारूनं माझं डोळं झाकलं, आणि आता आता तू एवढी मोठी झाल्या उघडत्यात बघ। तात्या, मी आजवर तुमच्याकडे काहीच मागितलं नाही, आज मागू? माझ्याकडे काय आहे ग द्याला? तात्या, दारू पिणं कमी करा। एका ठेव, तू जेवण गार व्हायच्या आधी मला गाज भरवला तर तुलाही तेजूने जाऊ नये किंवा काही काळ तिने इथेच थांबावं असंच वाटतंय ना? भावाचं मन आहे तुझं, तिच्या लग्नासाठी किती धडपडत होतास, पण आता ती जाणार म्हटल्यावर किती हळवा झालायस रे तू। पण सूर्या, एक सांगू तुला, तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये बघ, कारण आपली तेजू खूप चांगल्या ठिकाणी चाललीये। त्याचीच तर भीती वाटते। कसली भीती? तेजूच्या या सुखाला कोणाची नजर नको लागायला। लग्नाच्या बाबतीत आहे ना, तिच्या नशिबी कायम दुःख झालं। जर का या लग्नात काही कमी जास्त झालं ना, तर मी माझ्या जीवाचं खाते। सूर्या, वेड आहेस का रे तू? असं का बोलतोयस? हे बघ, असं काही होणार नाहीये। आपल्या तेजूचं लग्न खूप छान प्रकारे पार पडणार आहे,
आपण सगळे मिळून पार पाडू बघ. चल आता शांतपणे झोपायचं. चल. आपण इथं झोपूया का? चालेल, मी वर जाऊन आपलं अंथरूण घेऊन येते. हे पत्रकार एवढ्या रात्री का फोन करते आम्हाला? काहीतरी मोठी भानगड दिसते. बोला पत्रकार साहेब, बोला. एवढ्या रात्री आठवण काढलीत? बरं झालं सांगितलं. बातमी आमच्यापर्यंत पोचली, पाकिट तुमच्यापर्यंत पोचल. ठेवा. डॅडी, एवढ्या रात्री काय झालं डॅडी? चिरंजीव, तुमचा लग्नाचा बँड वाजण्याआधी तुमचा बँड वाजतोय बहुतेक. काय? आम्हाला त्या पत्रकाराचा फोन होता. त्या पेंट्याचा पॅरोल संपलाय. तो वेळेवर परत न गेल्यामुळे त्याला फरार घोषित केलाय. आणि ही बातमी उद्याच्या पेपरात येणार आहे. अहो, पण त्या बियाण्याने आपल्याला 2 दिवसाच्या नंतरची तारीख दिली होती ना. एवढी कसली घाई झाली होती त्याला पेपरात बातमी द्यायची? डॅडी, आता काय करायचं? हुताशिनी पौर्णिमा म्हणजे? होळी. गाडीतले पेपरचे गट्टे काढायचे आणि ते ठेवायचे. असं कसं करणार? कोण आहे तुम्ही? मालकाला फोन लाव आणि विचार, म्हणजे कळेल कोण आहे ते. हॅलो, हा सर, इथं गाडी अडवली. ठीक आहे सर, ओके. कळलं का कोण आहे ते? जा मग. माझ्या तिघीच्या मध्ये आता जो कोणी येणार ना, त्याची ओळी अशीच जळणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.